देवेंद्र फडणवीस हे वाया गेलेले राजकारणी आहेत असं त्यांचं वर्णन मी यापूर्वी केलं होतं. काल विधानसभेत त्यांनी पुन्हा एकदा ते सिद्ध केलं. काल त्यांचा स्वतःवर कंट्रोल राहिला नाही, नियंत्रण राहिलं नाही आणि त्यांचा तोल ढळला असं म्हटलं पाहिजे. मुख्यमंत्र्याने सभ्यता बाळगण्याची अपेक्षा असते. त्याने शब्द जपून वापरले पाहिजेत. त्याने विरोधकांचा सन्मान केला पाहिजे. पण काल स्वतःला इन्फ्रामॅन म्हणवणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनी या सगळ्याला विधानसभेत सोडचिठ्ठी दिली. म्हणूनच गेले 24 तास काल संध्याकाळपासून आजपर्यंत महाराष्ट्रातल्या सर्व विभागातून या देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणाविषयी तीव्र प्रतिक्रिया आल्या आहेत, अतितीव्र प्रतिक्रिया आलेल्या आहेत. आणि तुम्ही जर सोशल मीडिया पाहिलात तर विविध क्षेत्रातले लोक देवेंद्र फडणवीस यांच्या या भाषणाविषयी संताप व्यक्त करत आहेत, नाराजी व्यक्त करत आहेत. कारण फडणवीस अशा वाह्यातपणे वागतील अशी त्यांची अपेक्षा होती. मला काही धक्का वगैरे बसलेला नाही, कारण मी फडणवीसांना 1995 पासून पाहतोय. ते जेव्हा नागपूरचे सगळ्यात तरुण महापौर झाले तेव्हापासून मी त्यांच्या कारकिर्दीचं निरीक्षण करतोय. आणि हा एक कर्तृत्ववान राजकारणी, सभ्य असलेला राजकारणी सत्तेत गेल्यावर कसा बिघडला हे याचा मी साक्षीदार आहे. काही लोक मला म्हणतात की फडणवीस विरोधी पक्षात असताना त्यांना मोठं करण्याचं काम तुम्ही केलं. मित्र, एक गोष्ट तुम्हाला सांगतो, कुणी कुणाला मोठं करत नसतं. जो तो आपल्या कर्तृत्वाने किंवा अकर्तृत्वाने मोठा किंवा छोटा होतो. फडणवीस जेव्हा विरोधी पक्षात होते तेव्हा हे खरं आहे की मी IBN लोकमतवर त्यांना व्यासपीठ दिलं आणि ते माझं कर्तव्यच होतं. कारण विरोधी पक्ष नेत्याला व्यासपीठ देऊन जनतेच्या समस्या मांडण्यासाठी त्याला एक अवकाश उपलब्ध करून देणं हे पत्रकारांचं सुद्धा काम आहे. फडणवीस बिघडले ते 2014 नंतर. आपण या व्हिडिओच्या उत्तरार्धामध्ये त्याचा निश्चितपणे विचार करू. कारण फडणवीस अशा प्रकारे सत्ता लोलूप कसे झाले, विकृत कसे झाले, विरोधकांचा द्वेष कसा करायला लागले, हे या सगळ्याचा आढावा आपल्याला घ्यायला लागणार आहे. कालचं भाषण हे फडणवीसांच्या अधोगतीमध्ये मैलाचा दगड होतं हे लक्षात घ्या. काय बोलत होते फडणवीस काल ते राज्यामध्ये जो पाऊस पडला, जे अपघात झाले, 12हून अधिक लोकांचे बळी गेले, याविषयी एक आढावा घेत होते. मित्र हो, फडणवीसांनी काल 1 तास 24 मिनिटं भाषण केलं. हे भाषण मी 2दा ऐकलं. भाषणाची पहिली 30 मिनिटं सोडली तर पुढचा सगळा भाग हा पूर्णपणे रिपिटेटिव्ह होता. त्यांच्या पूर्वीच्या मुद्द्यांची पुनरुक्ती होता आणि आपण कसे विकासपुरुष आहोत हे सांगण्याचा त्यांचा प्रयत्न होता. वस्तुस्थिती ही आहे की एका पावसाने फडणवीसांचा हा विकास खड्ड्यात घातलेला आहे, तरी ते मानायला तयार नाहीत. त्यांच्या भाषणातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा होता तो एक्सप्रेस वेवरची मिसिंग लिंक. या मिसिंग लिंकवर दरड कोसळली, ती कशी कोसळली, का कोसळली आणि मिसिंग लिंक बांधणारा एक कॉन्ट्रॅक्टर कसा भाजपच्या मर्जीतला होता, त्याने भाजपला कशा देणग्या दिल्या, याचा विचार आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये केला आहे. त्याची पुनरुक्ती मी करणार नाही. मात्र मिसिंग लिंकवर नव्या कोऱ्या मिसिंग लिंकवर खड्डे पडले आणि दरड कोसळली, याबद्दल फडणवीसांवर कठोर टीका झाली. मिसिंग लिंक बंद झाली होती 18 तास. 100 टन मलबा तयार झाला, तो आम्ही 18 तासात उचलला. केवढे आम्ही कर्तृत्ववान आहोत असा सूर होता फडणवीस यांचा. मिसिंग लिंकवर जी टीका झाली, मिसिंग लिंकवरच्या या अपघाताबद्दल, दरड कोसळली या आणि एकूण जे आरोप झाले त्याविषयी तीव्र संताप फडणवीस यांच्या मनात दिसत होता. पण त्यांनी भान बाळगलं असतं तर सर्व आक्षेपांना ते शांतपणे उत्तर देऊ शकत होते आणि हीच अपेक्षा मुख्यमंत्र्यांसारख्या जबाबदार पदावर बसलेल्या माणसाकडून असते. पण काल फडणवीस यांनी अपशब्द वापरले, त्यांनी शिवीगाळ केली. मी काही उदाहरणं देतो, तुम्ही प्रत्यक्ष भाषण ऐकलेलंच असेल, अनेकांनी ते ऐकलेलं आहे. आज ज्या प्रतिक्रिया येत आहेत त्या भाषण ऐकल्यानंतरच आलेल्या आहेत. फडणवीस असं म्हणाले की या सगळ्या लोकांना, आमच्यावर टीका करणाऱ्यांना त्यांनी विदर्भातला शब्द वापरला, तोंडखुरी झालेली आहे.
म्हणजे हे सगळे फाटक्या तोंडाचे आहेत वगैरे असं त्यांना म्हणायचं असेल कदाचित. मात्र ते असं म्हणाले की या टीकाकारांनी जणू काही 7,000 कोटी रुपये मिसिंग लिंकसाठी वापरलेले खर्च केलेला पाण्यात गेला अशा पद्धतीने टीका केली. 7,000 कोटी रुपये पाण्यात गेला असं एकाही टीकाकाराने म्हटलं नाही. फक्त मिसिंग लिंक बांधताना आणि बांधून झाल्यावर जे टेस्टिंग करायला पाहिजे होतं, जी खबरदारी घ्यायला पाहिजे होती, ती या सरकारने घेतलेली नाही. फडणवीस यांच्या मते मिसिंग लिंक हा इंटरनॅशनल आंतरराष्ट्रीय चमत्कार आहे, इंटरनॅशनल वंडर असं त्याला म्हणाले आहेत. आणि यासाठी त्यांनी आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांचा सल्ला घेतलेला आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण अगदी नेमकं बोलतात आणि ते यावेळी नेमकं बोललेले आहे. आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांचा सल्ला घेतला. हॉलंडहून तज्ज्ञ आले, स्वीडनहून तज्ज्ञ आले, आणखीन कुठून तज्ज्ञ आणले, तरी तज्ज्ञ केवळ सल्ला देतात. तुम्ही ज्या कंत्राटदाराला काम दिलंय त्याच्यामध्ये जर दोष असेल तर या सल्लागारांना तुम्हाला जबाबदार धरता येणार नाही. तुम्हाला त्या कंत्राटदाराला जबाबदार धरलं पाहिजे. पण गंमत म्हणजे देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि हे सरकार या कंत्राटदारांना जबाबदार धरत नाही आहेत. त्याला त्यांनी क्लीन चिट दिलेली आहे. आणि मी कालही सांगितलं त्याप्रमाणे ही दरड कोसळली, अक्षरशः मिसिंग लिंकवर धबधबा तयार झाला. हे ॲक्ट ऑफ गॉड होता, देवाची करणी होती असं यांचं म्हणणं आहे. फडणवीस असं आपल्या भाषणात म्हणाले की टीकाकारांच्या थोबाडावर, त्यांचे शब्द आहेत, माझा शब्द नाही, टीकाकारांच्या थोबाडावर टिचून आम्ही हा मलबा दूर केला. ते असं म्हणाले, एक वेळ माझी बदनामी करा पण महाराष्ट्राची बदनामी करू नका. असंही म्हणाले फडणवीस की 10 वर्षानंतर ही मिसिंग लिंक इथेच असेल आणि फडणवीसचं नाव होईल, शिंदेंचं नाव होईल, तुमची टीका कुठल्या कुठे विरून जाईल. या पुढे जाऊन असं ते म्हणाले की 1 कोटी खोटे बोलणारे लोक, 1 कोटी खोटं बोलणारे लोक मेल्यावर अशा टीकाकारांचा जन्म झालाय. बघा यांची भाषा काय. 1 कोटी खोटे लोक बोलणारे लोक मेल्यावर अशा टीकाकारांचा जन्म झालेला आहे. आणि मग अचानक ते हिंदीमध्ये वळले आणि हिंदीमध्ये बोलू लागले. ते कोणासाठी हिंदीत बोलत होते असा प्रश्न आज राज ठाकरेंनी विचारलाय. कदाचित ते आपल्या दिल्लीतल्या मालकांसाठी हिंदीत बोलत असतील. ते असं म्हणाले, या टीकाकारांना कुत्ता नाही पोचता, कुत्रा सुद्धा विचारत नाही या टीकाकारांना. जिनको कुत्ता नहीं पोचता वो आजकल मीडिया पर आकर गाली देते हैं असं म्हणाले फडणवीस. बघा भाषा, मुख्यमंत्र्याची भाषा आहे. आणि या राज्यातल्या ब्राह्मणी प्रवृत्तीच्या लोकांना आपल्या भाषेचा कायम अभिमान राहिलेला आहे आणि त्यांनी समाजातल्या इतर समूहांना हिणवलेला आहे. पण या ब्राह्मण मुख्यमंत्र्यांची कालची भाषा ऐकून यांच्या अनुयायांनाच धक्का बसला असेल. तर मी सांगत होतो, कुत्ता नहीं पोचता ऐसे लोग आजकल मीडिया में आकर गाली देते हैं, ये भाडे के टट्टे है. बघा शब्द, भाड्याचे तट्टू आहेत आणि यांना पैसे दिले जातात असं हे म्हणाले. आणि महाराष्ट्राचा अपमान मी सहन करणार नाही असंही त्यांनी सांगितलं. का चिडले फडणवीस एवढे? फडणवीस हजरजबाबी आहेत, त्यांच्याकडे संयमही आहे, याचा अनुभव पूर्वी आलेला आहे. पण काल त्यांना जो राग आला तो आणि त्यांचे शब्द बघितले तर त्यांचा संयम पूर्णपणे सुटलेला दिसला. काय शिव्या देत होते ते? याचं कारण असं आहे की स्वतःची प्रतिमा डेव्हलपमेंट मॅन किंवा विकास पुरुष मोदींसारखीच करायचा त्यांचा प्रयत्न आहे. मोदींचे वारसदार म्हणून ते दिल्लीत जातील असं RSS वाले म्हणतायत. या विकास पुरुष या प्रतिमेला काल या मिसिंग लिंकच्या अपघातामुळे आणि एकूण पश्चिम महाराष्ट्रात, मुंबईत जो हाहाकार माजला, नाशिकमध्ये जो हाहाकार माजला, त्यामुळे कलंक लागला. त्यामुळे फडणवीस हे कावरे-बावरे झाले, त्यांच्या मनात निराशा भरली आणि आता काही सज्जड उत्तर देण्याऐवजी टीकाकारांना लाथा मारू असा विचार त्यांनी केलेला असेल. मित्र, मी तुम्हाला सांगतो, इतक्या घाणेरड्या भाषेत महाराष्ट्राचा आजवरचा कोणताही मुख्यमंत्री बोललेला नाही, हे लक्षात घ्या. माझ्या ताबडतोब काल मनात आलं, फडणवीस यांची ही भाषा आणि उद्धव ठाकरे करोना काळातली त्यांची भाषा याची तुलना करा. उद्धव ठाकरे आजारी होते, गंभीर आजारी होते. त्यांना फडणवीस आणि त्यांचे सगळे सहकारी घाणेरड्या शिव्या देत होते. उद्धव ठाकरे घराबाहेर
गंभीर आरोप करत होते, कोविडच्या कॅम्प्समध्ये घोटाळा झाला वगैरे हे आरोप करत होते, तरी सुद्धा उद्धव ठाकरेंनी कधी संयम सोडला नाही. मला फडणवीसांना एवढंच विचारायचं आहे, एक लक्षात घ्या देवेंद्र फडणवीस, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही. जसं मोदी म्हणजे इंडिया नाही, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही. महाराष्ट्राने 1 मे 1960 पासून अनेक मुख्यमंत्री पाहिलेले आहेत. कोणी असा दावा केला नाही मी म्हणजे महाराष्ट्र. तुमच्यावर केलेली टीका म्हणजे महाराष्ट्राची बदनामी नव्हे. तुम्ही जेव्हा वाईट वागता, तुम्ही जेव्हा चुकीचे वागता, तुम्ही तेव्हा जनताद्रोही वागता, तेव्हा तुमच्यावर टीका करण्याचा अधिकार नागरिकांना आहे, पत्रकारांना आहे. तुम्ही त्यांना कुत्रे वगैरे म्हणून त्यांची लाज नाही काढली, स्वतःची पातळी सिद्ध केलेली आहे. देवेंद्र फडणवीस ऐकून घ्या, भाजपवाल्यांना ऐकून घ्या. तुमचा हा जो विकास पुरुष म्हणवणारा मुख्यमंत्री आहे, त्याने काल गटार गंगा सुरू केली विधानसभेमध्ये. इतकं फडणवीसांचं वाईट भाषण, म्हणजे विरोधकांवर तुटून पडायला हरकत नाही, पण अरे तुमच्याकडे शब्द पाहिजे, तुमच्याकडे भाषा पाहिजे. काल फडणवीस यांनी मधु दंडवते यांचा उल्लेख केला. ते असं म्हणाले, मधु दंडवते यांनी कोकण रेल्वे बांधली. पहिली गोष्ट म्हणजे मधु दंडवते यांचं कोकण रेल्वे स्वप्न होतं, पण कोकण रेल्वे जेव्हा प्रोजेक्ट सुरू झाला, मंजूर झाला, तेव्हा मधु दंडवते अर्थमंत्री होते, जॉर्ज फर्नांडिस रेल्वे मंत्री होते. जर कोकण रेल्वे बांधण्याचं अर्धश्रेय द्यायचं तर ते जॉर्ज फर्नांडिस यांना दिलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे श्रीधरन, जे कोकण रेल्वे कॉर्पोरेशनचे मॅनेजिंग डायरेक्टर होते, त्यांना श्रेय दिलं पाहिजे. तशीच आम्ही ही मिसिंग लिंक बांधलेली आहे. फडणवीस कृपा करा, स्वतःची मधु दंडवते नावाच्या निष्कलंक माणसाशी तुलना करू नका. मधु दंडवते यांना बदनाम करू नका. मधु दंडवते हे आयुष्यभर, त्यांचे विरोधकही मान्य करतील, अटल बिहारी वाजपेयींनी त्यांना प्रमाणपत्र दिलेली आहेत लोकसभेमध्ये. मधु दंडवते हे सचोटीचे गृहस्थ होते, जी सचोटी, जो खरेपणा तुमच्याकडे नाही. मधु दंडवते आयुष्यात कधीही खोटं बोलले नाही. मधु दंडवतेंना अनेक संधी आल्या आयुष्यामध्ये पैसे कमवण्याच्या, पण वाम मार्गाने पैसा कमवणं त्यांनी नाकारलं. दुसरी गोष्ट म्हणजे काँग्रेस सरकारच्या काळामध्ये जर ते काँग्रेसमध्ये गेले असते तर त्यांना सरकारमध्ये मोठं पद मिळालं असतं, पण तो विचारही त्यांच्या मनात आला नाही. पक्षांतराचा हे लक्षात घ्या. राजीव गांधींच्या 1985च्या पक्षांतर विरोधी कायद्याला भक्कम पाठिंबा देणारे मधु दंडवते गृहस्थ होते. आणि कोकण रेल्वेचं त्यांचं स्वप्न त्यांनी आणि जॉर्ज फर्नांडिस यांनी पूर्ण केलं. तेव्हा कोकण रेल्वेमध्ये दरडी कोसळतात, तशाच मिसिंग लिंकमध्ये दरडी कोसळतात, असं बडबडून एक आपला बौद्धिक मूर्खपणा, बौद्धिक दिवाळखोरी सिद्ध करू नका. तुमची आणि दंडवतेंची तुलना होऊ शकत नाही. महाराष्ट्राने पाहिलं दंडवतेनं, अनेक वर्ष पाहिलेलं आहे. ते 77ला जनता पक्षाच्या काळात सुद्धा मंत्री होते, त्यानंतर व्ही पी सिंग सरकारमध्ये सुद्धा मंत्री होते. त्याच काळात कोकण रेल्वे झालेली आहे, हे लक्षात घ्या. तेव्हा कृपया दंडवते यांच्यासारख्या निष्कलंक माणसाशी स्वतःची तुलना करू नका. कोकण रेल्वेची मिसिंग लिंकची तुलना करू नका. हे एखाद्या सफरचंदाची तुलना एखाद्या केळ्याशी करण्यासारखं आहे. इतका फरक आहे हे लक्षात घ्या. तेव्हा तुम्हाला तारतम्य राहिलेलं नाही, हेच यावरून सिद्ध होतं. मला एकच प्रश्न देवेंद्र फडणवीस यांना विचारायचा आहे. ही तुमची मिसिंग लिंक जी 6 किलोमीटरची आहे, ज्यामुळे 20-25 मिनिटं वाचतात, एवढी क्रांतिकारक आहे, तर मग तुम्ही थांबला का नाही तिच्या उद्घाटनासाठी? तुम्ही स्वतः उद्घाटन करून टाकलं, तुम्ही आणि शिंदेनी. एवढं जर इंटरनॅशनल वंडर आहे तर मोदीजी का आलेले तिथे? एरवी ते वंदे भारत गाड्यांचं उद्घाटन करण्यासाठी सुद्धा जातात, मग ते का नाही आले? का तुम्हाला मोदीजींवर मात करून या मिसिंग लिंकचं श्रेय घ्यायचं होतं? जर तुम्हाला श्रेय घ्यायचं होतं तर आता मिसिंग लिंकमध्ये काही प्रॉब्लेम्स निर्माण झाले, काही दरडी कोसळल्या, तर त्याचा दोषही तुम्हालाच मिळणार. यामध्ये काय शंका आहे? म्हणजे जो श्रेय घेतो त्यालाच दोष मिळतो. राम मंदिराचं श्रेय मोदीजींनी घेतलं. स्वाभाविक, राम मंदिरामध्ये जेव्हा घोटाळा झाला तेव्हा त्याचा दोषही मोदीजींना मिळाला. यामध्ये काही शंका नाही आहे. मिसिंग लिंकमध्ये काही गडबडी झाल्या तर त्याचं श्रेयसुद्धा, त्याचं अपश्रेयसुद्धा तुम्हाला मिळणार, हे लक्षात घ्या. तुम्ही हे मान्य केलं की मिसिंग लिंकमध्ये काही गडबडी आहेत, म्हणून तुम्ही असं म्हणालात की आता पुन्हा एकदा आम्ही IIT मधल्या एक्सपर्ट्सशी चर्चा करतो आहोत. म्हणजे काही उणिवा राहिल्या ते तुम्हाला मान्य आहे.
ही चर्चा योग्य वेळी आणि आधी झाली असती तर कदाचित ही दरड कोसळली नसती आणि मिसिंग लिंकमधला एक मोठा अपघात टळला असता. नशीब समजा मिसिंग लिंकमधून जाणारे काही नागरिक होते, त्यांनी तो इमर्जन्सी अलार्म दाबला म्हणून इथे मोठी प्राणहानी झाली नाही. हे नशीब समजा. टीकाकार जे म्हणतायत, तज्ज्ञ जे म्हणतायत, राजकीय टीकाकार तर जाऊ द्या, तज्ज्ञ जे म्हणतायत त्याकडे तुम्ही लक्ष द्यायला पाहिजे. तुम्ही डोंगर पोखरत राहाल, तुम्ही बोगदे खणत राहाल तर निसर्ग तुमच्यावर अशा प्रकारे सूड उगवणार असे लक्षात घ्या. तुम्ही पृथ्वीराज चव्हाणांना दोष दिलात. तुम्ही कालच्या भाषणात असं म्हणालात की मिसिंग लिंकच्या सुरक्षिततेविषयी आम्हाला खात्री वाटत नव्हती आणि तसा सल्ला आम्हाला दिला नव्हता म्हणून आम्ही थांबलो होतो. मिसिंग लिंकची कल्पना, तो प्रोजेक्ट पृथ्वीराज चव्हाण यांच्या काळातला आहे. ते इंजिनियर्सना दोष देत नाहीत. श्रीयुत देवेंद्र फडणवीस हे लक्षात घ्या, या आंतरराष्ट्रीय इंजिनियर्सना त्यांनी दोष दिलेला नाही. ते फक्त म्हणतात मिसिंग लिंकचा जो कंत्राटदार आहे त्याने काय केलंय याचा शोध घेतला पाहिजे. याचं कारण असं, ज्या नवयुग इंजिनिअरिंगला तुम्ही काम दिलं त्याने तुम्हाला देणगी दिली होती भाजपला आणि इलेक्ट्रॉल बॉन्ड सुद्धा 55 कोटीचे खरेदी केले होते म्हणून तुम्ही त्याला कामं दिलीत असा आरोप आहे. समृद्धीचं काम सुद्धा तुम्ही त्याला दिलं. समृद्धीमध्ये सुद्धा खर्च जो आहे तो 40% वाढला, इथे सुद्धा खर्च 40% वाढला असा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेला आहे. लक्षात घ्या, 14 एक्सप्रेसवेज उत्तर प्रदेशात बांधण्यात आले. त्याच्यापेक्षा महाराष्ट्रातल्या समृद्धी महामार्गाचा खर्च हा 40% अधिक आहे. 40% असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलेलं आहे. आणि तुम्ही इंजिनियर नाहीत, तुम्ही शिक्षणाने वकील आहात, पण पृथ्वीराज चव्हाण हे अमेरिकेतून डिग्री मिळवून आलेले इंजिनियर आहेत. त्यामुळे त्यांचं ज्ञान, त्यांचा अनुभव यावर आमचा अधिक विश्वास आहे, लक्षात ठेवा. ते उगाच गमजा मारू नका. आम्ही मिसिंग लिंक बांधली. एक गोष्ट मी मान्य करतो की गेल्या 12 वर्षामध्ये 2014 पासून तुमच्या सरकारने आणि मोदी सरकारने महाराष्ट्रात मोठमोठे विकास प्रकल्प घेतले. मुंबईत मेट्रोचा प्रकल्प घेतला किंवा अटल सेतूचा प्रकल्प पूर्ण केला. या सगळ्या कल्पना काँग्रेसच्या काळातल्या आहेत, पण काँग्रेसच्या केंद्र सरकारने याला निधी दिला नव्हता. तो मोदी सरकारने दिला आहे, मी मान्य करतो. पण जो आरोप होतोय तुमच्यावर तो हा आहे, एका बाजूला विकास करताना किंवा या सगळ्या मोठमोठ्या स्कीम्स प्रत्यक्षात आणताना भ्रष्टाचार किती झालेला आहे. जर कॉन्ट्रॅक्टर असं म्हणत असतील की आमच्याकडून 55% लाच घेतली गेलेली आहे, तर तो आरोप समृद्धी महामार्गाला पण लागू होतो, मिसिंग लिंकलाही लागू होतो आणि इतर सगळ्या डेव्हलपमेंटल प्रोजेक्टना लागू होतो. पुण्यामध्ये मेट्रोचं स्टेशन गळायला लागलं. मुंबईमध्ये गेल्या वेळेला मेट्रोचं स्टेशन गळलं होतं आणि तुमच्या भाषणामध्ये याचा उल्लेखही आला नाही, लक्षात घ्या. तुम्ही याचा उल्लेखही केला नाहीत. याचं कारण त्याबद्दलची उत्तरं तुमच्याकडे नव्हती. तुम्ही नवयुग इंजिनिअरिंग विषयी काही बोलला नाहीत. तुम्ही त्यांना क्लीन चिट दिली आहे चौकशी न होताच. तुम्ही हा जो कंत्राटदार आहे हा आंध्र प्रदेशातला आहे, हा तेलुगू देशमच्या जवळचा आहे. त्याला तुमच्या सरकार म्हणजे भाजप सरकारने, मोदी सरकारने असंख्य मोठे प्रोजेक्ट दिलेले आहेत. त्याच्यावर गंभीर आरोप होते प्रोजेक्टमध्ये गडबडी करण्याचे, तरीसुद्धा त्याला कामं मिळाली कारण त्याने भाजपला देणग्या दिल्या असा आरोप आहे. याविषयी तुम्ही एकही शब्द काढला नाही. तुम्ही चिडलात त्याचं कारण हे आहे की टीकाकारांनी नेमका आरोप केला, पुराव्याच्या आधारे आरोप केला की नवयुग इंजिनिअरिंगने भाजपला 55 कोटी रुपये दिले इलेक्ट्रॉल बॉन्डच्या माध्यमातून. याचा तुम्ही उल्लेख का केला नाही? याचं कारण तुमच्याकडे उत्तर नव्हतं, हे लक्षात घ्या. आणि माझा असा आरोप आहे, गंभीर आरोप आहे, जर स्वतंत्र यंत्रणेमार्फत चौकशी झाली महाराष्ट्रातल्या सगळ्या विकास प्रकल्पांची किंवा सोशल ऑडिट झालं तर मोठा भ्रष्टाचार बाहेर येईल. उद्या जर तुमचं सरकार जाऊन काँग्रेसचं सरकार आलं किंवा विरोधी पक्षांचं सरकार आलं तर माझं त्यांना आवाहन आहे की त्यांनी ह्या सर्व प्रकल्पांची चौकशी करायला पाहिजे, इन्क्लुडिंग अटल सेतू, मेट्रो प्रकल्प सर्व शहरातले किंवा समृद्धी महामार्ग. तुम्ही आणि एकनाथ शिंदेनी म्हणजे फडणवीस आणि एकनाथ शिंदेनी या प्रकल्पामधून प्रचंड मलिदा खाल्लेला आहे आणि या मलिद्याचा वापर करूनच तुम्ही आणि एकनाथ शिंदेनी सातत्याने 2022 पासून आमदार आणि खासदार खरेदी केलेली आहे. हा आरोप उद्धव ठाकरेंनी केलेला आहे. हा आरोप गंभीर आहे. त्यालाही तुम्ही उत्तर दिलं नाहीत. तुम्ही शिवीगाळ करायला लागलात विरोधकांना. तुम्ही त्यांना कुत्रे म्हणालात. आम्ही तुम्हाला कुत्रा वगैरे म्हणणार नाही, ती आमची संस्कृती नाही, लक्षात घ्या.
तुम्ही चूक केली तीच मी करणार नाही. मी तुम्हाला शिवीगाळ करणार नाही, पण तुम्ही जर टीकाकारांना शिव्या देणार असाल तर उद्या जनता तुम्हाला शिव्या देईल. हे विसरू नका, कृपया हे विसरू नका. कालच्या भाषणामध्ये एक मोठी यादी, आता काय पुढे विकास प्रकल्प होणार आहेत हे तुम्ही जाहीर केलीत. माझा प्रश्न इतकाच आहे, ज्याला तुम्ही चौथी मुंबई म्हणता, त्या पालघर पट्ट्यामध्ये जो विकास होणार आहे त्याचं काय झालं बघा पावसामध्ये. वसई विरारमध्ये जे कॉन्क्रीटचं जंगल झालेलं आहे त्याचं पावसात काय झालं बघा. त्यावर तुमच्याकडे उत्तरं नव्हती. वसई विरारचे नागरिक, पालघरचे नागरिक आज तुम्हाला शिव्या देत आहेत, कारण निसर्गाशी तुम्ही दुश्मनी घेतलीत. विकास हवा आहे महाराष्ट्र, पुन्हा सांगतो, माझ्यावर तुम्ही आरोप करा हे विकास विरोधी आहेत, हे अर्बन नक्सल आहेत. तुमच्या भंपक आरोपांना मी काय, महाराष्ट्रातली जनता भीक घालत नाही. तुम्ही महाराष्ट्राचे सर्वात भ्रष्ट, बुद्धिभ्रष्ट, विचारभ्रष्ट आणि व्यवहारभ्रष्ट असे मुख्यमंत्री आहात. आणि काल जे तुम्ही भाषण केलं ते नैराश्यातून केलेलं आहे. आता मी लोकांना सांगतो ते नैराश्य काय आहे. आणखीन खूप बोलता येईल, पण नैराश्य काय आहे मी आता सांगतो. नैराश्य हे आहे की महाराष्ट्र सरकारचा कंट्रोल, महाराष्ट्र सरकारचं नियंत्रण तुमच्या हातून सुटलेलं आहे. तुमच्या आणि एकनाथ शिंदेमध्ये जी स्पर्धा चालू झालेली आहे महाराष्ट्र सरकारमध्ये, त्यामध्ये तुम्ही अस्वस्थ झाला आहात. लक्षात घ्या, मिसिंग लिंक पडल्यानंतर एकनाथ शिंदे तुमचे उपमुख्यमंत्री आहेत, या खात्याचे मंत्री आहेत, तरी ते घटनास्थळी आले नाहीत. आपण असं म्हणू ते आजारी होते. त्यांचा आजार किती गंभीर आहे हा एक संशोधनाचा विषय आहे. कारण हॉस्पिटलमधून ते फोटो काढत होते आणि असं दाखवत होते की हॉस्पिटलमधून सुद्धा पुरं कार्य वगैरे चालू आहे. पण एकनाथ शिंदेनी मिसिंग लिंक विषयी एक शब्द उच्चारला नाही. फडणवीसांना दोष मिळतोय तर मिळू द्या अशी त्यांची भूमिका होती. एकनाथ शिंदे हे तुम्हाला डॅमेज करण्याचा हरेक प्रयत्न करतायत आणि अमित शहांचा विश्वास त्यांच्यावर आहे. एकनाथ शिंदे यांचं ध्येय हे आहे की महाराष्ट्रात पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपद मिळवायचं आणि तुम्हाला दिल्लीला पाठवून द्यायचं. अमित शहांना भेटून, अनेकदा भेटून ते हीच विनंती करतायत की येत्या मंत्रिमंडळ फेरबदलामध्ये देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीत घ्या. अर्थात मोदीजी ते मान्य करतील असं वाटत नाही, कारण देवेंद्र फडणवीस यांची रिप्लेसमेंट आज तरी महाराष्ट्रात भाजपकडे नाही. पण तुमचं खरं दुखणं हे आहे की एकनाथ शिंदे तुमच्यावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करतायत. कालचं फ्रस्ट्रेशन कुठून आलं बघा. तुम्हाला आता भाजपमधले काही लोकही मानायला तयार नाही आहेत. याचं कारण तुम्ही भाजपच्या सच्च्या कार्यकर्त्यावर सातत्याने अन्याय करतायत असा भाजपतल्या निष्ठावंतांचा आरोप आहे. लक्षात घ्या, तुमच्यावर जेव्हा मिसिंग लिंकबाबत टीका होत होती तेव्हा भाजपच्या बहुसंख्य नेत्यांनी, आमदारांनी, खासदारांनी तोंड उघडलं नाही. फडणवीसांवर हल्ला होतोय तो होऊ द्या असं त्यांनी म्हटलं. तुमच्या निराशेची, तुमच्या फ्रस्ट्रेशनची, डिप्रेशनची कारणं ही आहेत. तुमचे अधिकारी तुम्हाला ऐकेनासे झाले आहेत असं दिसतं. तुम्ही मुंबईमध्ये भिडेंना, अश्विनी भिडे यांना नेमलं, त्या आता आयुक्त आहेत, पण त्यांनी आपलं अपयश मान्य केलं. फडणवीस, मी त्यांना मार्क देईन. याचं कारण असं की आम्ही पुरेसं काम केलं नाही मुंबईमध्ये, नालेसफाई वगैरे नीट पद्धतीने केलं नाही. आम्ही योजना आखली पण व्यवहारात इम्प्लिमेंट नीट केलं नाही असं त्यांनी मान्य करून टाकलेलं आहे. त्यांनी माफी मागायला हवी होती मुंबईकर जनतेची, पण तेवढा मोठेपणा त्यांनी दाखवला नाही. माझं तर म्हणणं आहे तुम्ही महाराष्ट्रातल्या जनतेची माफी मागायला हवी, पण तुम्ही विकासाचा मुखवटा घालून जनतेची प्रचंड, अतिप्रचंड फसवणूक करता आहात. मी तुम्हाला एवढंच सांगतो फडणवीस, काल तुम्ही विधानसभेत जे भाषण केलं ते महाराष्ट्राची नालस्ती करणारी होतं. याचं कारण टीकाकारांनी नाही महाराष्ट्राची नालस्ती किंवा बदनामी केली, तुम्ही महाराष्ट्राची बदनामी केलीत असे शब्द वापरून टीकाकारांसाठी. आणि टीकाकारांवर तुम्ही पैसे घेऊन टीका केल्याचा आरोप करता. अरे पैसे घेऊन मीडियाला विकत घेण्याचं काम, पैसे देऊन मीडियाला विकत घेण्याचं काम तुम्हीच केलेलं आहे. तुमच्या वर्षा बंगल्यावर जे पत्रकार जमतात त्यांना महिन्याच्या 1 तारखेला किती पाकिटं जातात, दिवाळीला तुम्ही काय काय भेटी देता, हे सगळं प्रसिद्ध झालेलं आहे, लक्षात घ्या. तेव्हा हा वाह्यात आरोप टीकाकारांवर करू नका. याचं कारण हा आरोप केल्याबद्दल तुमच्यावर बदनामीचा खटला होऊ शकतो. तुम्ही असं म्हणाल आम्ही न्यायाधीश खरेदी करू, तो मुजोरपणा तुमच्यामध्ये आलेला आहे, मोदींमध्ये, अमित शहामध्ये सुद्धा आलेला आहे. पण महाराष्ट्र हे सहन करणार नाही, अजिबात सहन करणार नाही. महाराष्ट्र मुख्यमंत्र्यांचा, महाराष्ट्राने आजपर्यंत
कोणत्याही मुख्यमंत्र्याचा भ्रष्टाचार आणि मुजोरपणा सहन केलेला नाही. आणि तुम्ही असं म्हणता मोदीजींप्रमाणेच मी न खाऊंगा न खाणे दूंगा, यावर आमचा काही विश्वास नाही आहे. सगळ्या विकास प्रकल्पातून जो मलिदा तुमच्यापर्यंत पोचलेला आहे, तुम्ही आणि एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत आणि याआधी राष्ट्रवादीच्या लोकांपर्यंत, अजित पवार आणि कंपनींपर्यंत. सुनेत्रा पवार नव्या आहेत, त्यामुळे त्यांच्यावर मी काही आरोप करू इच्छित नाही. त्या मलिद्याचा हिशोब तुम्ही महाराष्ट्राला द्या. मी तुम्हाला शिव्या देणार नाही. तुम्ही फुकट गेलात असं माझं मत आहे. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे 95 सालपासून मी तुम्हाला बघतोय. विरोधी पक्षात असताना तुम्ही एक अभ्यासू आमदार होतात. तुम्ही प्रामाणिक आहात असं वाटत होतं. आज मला असं वाटतंय की 2014 नंतर तुमची बुद्धी फिरली, हळूहळू फिरली. तुमच्या लक्षात असेल तर 2014ला तुम्ही जेव्हा मुख्यमंत्री झाला तेव्हा मलाच पहिली मुलाखत दिली इंग्रजीमध्ये कॅश न्यूजसाठी. तेव्हा तुम्ही असं म्हणाला होतात की माझे मंत्री ठीक आहे, मीच प्रत्येक विभागाचं काम करून घेतो, मंत्री बाजूला बसतो आणि मीच अधिकाऱ्यांना आदेश देतो, असं तुम्ही स्पष्टपणे सांगितलं होतं. तुम्ही मोदी मॉडेल्स प्रमाणेच काम करतात. मोदीजी असंच काम करतात अधिकाऱ्यांच्या माध्यमातून. तुम्ही तसंच करायला मागतात महाराष्ट्रामध्ये. पण शिंदेनी तुमची मनःशांती बिघडवली आहे हे लक्षात घ्या. 2019 पासून तुमचं जे विकृत राजकारण सुरू झालेलं आहे, मी तुम्हाला खलनायक म्हणतो त्यासाठी तुम्ही पक्ष फोडले, सत्ता मिळवण्यासाठी पैशाचा वापर केलात, होक्यांचा वापर केलात, हा आरोप जाहीरपणे झालेला आहे. फडणवीस तुमची पूर्वीची जी प्रतिमा होती 2014ची ती आता राहिलेली नाही. हा माणूस सत्ता मिळवण्यासाठी काहीही करू शकतो असं जनतेला वाटत आहे. 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये तुम्हाला पराभवाचा फटका बसला. महाविकास आघाडीचे अधिक खासदार निवडून आले. त्यानंतर विधानसभा निवडणूक तुम्ही आणि तुमच्या मित्रपक्षांनी मॅनिप्युलेट केली. तुम्ही मतदारांमध्ये घोळ केलात निवडणूक आयोगाच्या संगनमताने, असा जाहीर आरोप राहुल गांधींनी केलेला आहे. त्याला तुम्ही अजून उत्तर दिलेलं नाही. एकच तुम्हाला शेवटी सांगतो, महाराष्ट्रातली नाही देशातली जनता सहनशील आहे, पण तिच्या सहनशीलतेच्या मर्यादा असतात. या मर्यादा संपल्या की जनता तुम्हाला चोख जाब विचारल्याशिवाय राहणार नाही. जनतेच्या संतापाचा कडेलोट होईपर्यंत वाट बघू नका. काल जो तुम्ही प्रमाद केलेला आहे त्याबद्दल महाराष्ट्राची माफी मागा. तुम्ही महाराष्ट्राला बदनाम केलं. याआधी तुमच्या राज्यपालांनी भगतसिंग कोश्यारी यांनी महाराष्ट्राच्या महापुरुषांचा अपमान केला होता. काल तुम्ही अभद्र शब्द वापरून संपूर्ण जी महाराष्ट्राची परंपरा आहे, यशवंतराव चव्हाणांची असेल किंवा त्यानंतर शरद पवारांची सुद्धा असेल, शरद पवारांनी कधी अपशब्द कुणाविषयी वापरले नाही ते लक्षात घ्या. त्यांच्याशी राजकीय मतभेद असू शकतात, पण त्यांनी अपशब्द वापरले नाही. या महाराष्ट्राच्या परंपरेला तुम्ही छेद दिलेला आहे. मी एक महाराष्ट्राचा नागरिक म्हणून, एक पत्रकार म्हणून तुमचा निषेध करतो. जेवढ्या लवकर तेवढं तुमचं मुख्यमंत्रीपद जाईल तेवढं महाराष्ट्राचं कल्याण होईल, एवढंच इथे म्हणतो. मित्रांनो, राज ठाकरे जे बोलले ते योग्य बोलले का? तुम्हाला काय वाटतं ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा. कमेंट करून जय महाराष्ट्र लिहायला विसरू नका. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी प्रिंट मराठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र.